नमस्कार, तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे। जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा। सातपुड्याच्या कुशीत फुललाय लाल गोडवा, पण सरकारी अनास्थेमुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी। तोरणमाळ डाब परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात। हक्काची बाजारपेठ आणि शीतगृहाअभावी महाबळेश्वर स्वप्नधूस। रवींद्र वळवी मोलगी। नमस्कार, नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या कष्टाने शेतीमध्ये स्ट्रॉबेरी क्रांती घडवून आणली आहे। तोरणमाळ, डाब आणि वालंबा यांसारख्या दुर्गम भागात सुमारे 100 हेक्टरवर स्ट्रॉबेरीचा मळा बहरला असला तरी शासनाच्या उदासीनतेमुळे या लाल फळाचा गोडवा शेतकऱ्यांसाठी कडू ठरत आहे। हक्काची बाजारपेठ, वाहतुकीच्या सोयी आणि शीतगृहांचा अभाव यामुळे लाखो रुपये खर्च करणारा शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे। नंदुरबारचे हवामान स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत पोषक आहे। येथील फळांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षाही अधिक चांगली चव आणि दर्जा असल्याचा दावा केला जातो। मात्र ही फळे मुंबई, सुरत किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे। स्थानिक पातळीवर मोठी बाजारपेठ नसल्याने आणि व्यापारी कवडीमोल भावाने मागणी करत असल्याने लागवडीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे। प्रति एकर लागवड करायची म्हटल्यास एका एकरात स्ट्रॉबेरी लावण्यासाठी शेतकऱ्याला मोठा आर्थिक जुगार खेळावा लागतो। रोपांचा खर्च 1,60,000 रुपये, त्यात 15,000 ते 16,000 रुपये मल्चिंग व ठिबक, 45,000 रुपये मशागत व खते, 31,000 रुपये पॅकिंग खर्च, 50,000 रुपये असा एकूण खर्च सुमारे 2,45,000 रुपये येतो। डिसेंबर पासून उत्पादनाला सुरुवात होते। एकरी 4 ते 5 टन उत्पादन मिळत असले तरी योग्य भाव मिळाला नाही तर शेतकऱ्याला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो। त्यानंतर मुख्य अडचणी म्हणजे स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाशवंत फळ आहे। ते टिकवण्यासाठी विभागात एकही शीतगृह नाही। जॅम, जेली किंवा ज्यूस बनवणारे उद्योग नसल्याने जास्तीचा माल वाया जातो। दुर्गम भागातून माल बाहेर नेण्यासाठी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही। आम्ही रात्रंदिवस मेहनत करून सातपुड्यात महाबळेश्वर फुलवले, पण आता हा माल विकायचा कुठे? वाहतुकीचा खर्च इतका आहे की खिशातून पैसे द्यावे लागतात। सरकारने आम्हाला वेळीच मदत केली नाही तर पुढच्या वर्षी लागवड करणे अशक्य होईल, असे या परिसरातील व्यथित शेतकरी म्हणतात। या संदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या म्हणजे सातपुडा परिसरात तातडीने शासकीय शीतगृह उभारण्यात यावे, स्ट्रॉबेरी उत्पादकांसाठी विशेष वाहतूक अनुदान जाहीर करावे, तोरणमाळ पर्यटन स्थळ असल्याने तिथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन करून स्थानिक विक्रीला प्रोत्साहन द्यावे, मोठ्या कंपन्यांशी करार करून थेट बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी। नंदुरबारच्या शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंमत दाखवून स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे। आता चेंडू सरकारच्या दरबारात आहे। जर वेळीच मदत मिळाली तर हा दुर्गम भाग राज्याचे नवे स्ट्रॉबेरी हब म्हणून नावारूपास येईल, अन्यथा शेतकऱ्यांचीही मेहनत मातीत जाईल।